बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये जे आहेत ते नागेश पाटील आष्टीकरांचा समाचार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे। या सर्वांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहेत। आपण शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे। सभेतून काय मिळालं? सभेतून गद्दारांना शिक्षा भेटते, धडा शिकवले। काय आदेश दिले उद्धवजींनी? उद्धवजींनी सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहावं म्हणून आदेश दिले। काय म्हणायचं तुम्हाला? हे जे 6 गद्दार गेलेले आहेत ना, हे खरे शिवसैनिकच नाहीत। हे खरे मला तर वाटतं का यांच्या रक्तामध्ये शिवसेना गद्दारीच आहे। याच्या आधी जे आता हे गेलेत की नाही, आणि आम्हाला आज उद्धव साहेबांनी एकच सांगितलेलं आहे, पुन्हा लढूत आणि पुन्हा जिंकूत आणि पुन्हा हिंगोलीला पुन्हा शिवसेना मशालचाच खासदार बनूत। खरं तर तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहेत। तुम्ही 2022ला शिवसेना फुटली होती, नंतर पुन्हा खासदार दिला होता शिवसेनेला, तो खासदारही फुटला। हो, तो खासदार फुटला म्हणून शिवसेना ही शिवसेनाच आहे। हे जे आहे ना, यांच्या रक्तामध्ये खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे। ही आंडू पांडूची शिवसेना नाही, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे। म्हणून पुन्हा नागेश पाटलाच्या रूपामध्ये त्यांना निवडून दिलं होतं आणि अजून बी देऊत आम्ही निवडून। बापू वय झालेलं आहे, बाळासाहेब ठाकरेंसोबत तुम्ही काम केलं असेल, काय तुमची प्रतिक्रिया आहे? केलं सर। माझा मुलगा 3 वर्षाचा होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे सभेत भाषण केलं होतं त्यानं। सध्या तो आता न्यूझीलंडला आहे। तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना फरक काय? फरक काय, हे फाटाफुटी करायला एक जीव असून पुन्हा फुटाफुटी व्हायला यांची। जसं बाळासाहेब ठाकरेंची शैली होती तशी उद्धव ठाकरेंची शैली नाही का? उद्धव ठाकरे कुठेतरी चुकतात का? मग नेमकं होतंय काय? नाही आहे, बिलकुल आहे। जेवढीच आहे तेवढ्याच हिमतीने लोक जमा झाले, तेवढ्या ताकदीने जमा झाले लोक। आपण बघतोय की हे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत। काय प्रतिक्रिया असणार आहे? खरं तर तुम्ही नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधामध्ये जोरदार भाषण केलेलं आहे। नाही, नागेश पाटील आता खरं म्हणजे उद्धव साहेबांनी माफी मागायचं कामच नाही। आम्ही सगळ्यांनी निर्धार केलेला आहे, इथला खासदार निवडून आणून त्याच्या नाकावर टिचून निवडून आणणार म्हणजे आणणार। ही प्रतिज्ञा या सगळ्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे। आणि तुम्हाला सांगतो, आज आमचे 3 जरी खासदार निवडून गेले या ठिकाणी फुटले असतील तर 6 खासदार त्यांना जन्म द्यायची भूमिका हे शिवसैनिक त्यांचे मायबाप आहेत, ते करून दाखवतील असा मला आत्मविश्वास आहे स्वतःला। बघतो की 3 जरी खासदार फुटले असतील तर हीच हिंगोली लोकसभा मराठवाडा जे आहे ते 6 खासदार निवडून दिला अशी प्रतिक्रिया आहे। काय म्हणायचं तुम्हाला आजच्या सभेवर? आजची सभा हे माननीय उद्धव साहेबांची नाही का जे सभा झाली त्या सभेमध्ये आम्हा शिवसैनिकाला एक नवीन ऊर्जा भेटली। हे गद्दार जरी गेले असते तरी नाही का सामान्य शिवसैनिक और सामान्य शिवसैनिक हे तिथंच आहेत। हे शिवसैनिक कुठेही गेलेले नाही। हे गद्दार जरी आज गेले तरी हे उद्याला कधी निवडून येणार नाहीत। निश्चितच आपण बघतोय की हे सर्वसामान्य सर्व शिवसैनिक होते। गद्दार जरी कुठे गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत ते जाग्यावरच असल्याची प्रतिक्रिया या सर्व शिवसैनिकांनी दिली आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।